महिला दिनानिमित्त सर्व माझ्या भगिनी महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आवाज नाही येते बंद आज क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे की आपण ऐकू। क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव मध्ये झाला। त्यांचा विवाह पुण्याच्या ज्योतिबा फुले यांचे बरोबर 1840 मध्ये झाला। ज्योतिबांनी सावित्रीबाईंना धूळ पाटीवर शिक्षण देण्यास सुरुवात केली। मिशनबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिका होण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतले व यातूनच पुढे महिलांना शिक्षण देण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली। तात्या भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, मात्र तत्कालीन लोकांनी विरोध केला व शाळा बंद पडली, परंतु तरीही त्या दोघांनी आपले कार्य थांबवले नाही। 3 जुलै 1851 मध्ये 48 मुली असलेल्या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्या। त्या काळी मुलींना शिक्षण सोपं नव्हतं, कोणाला कळू नये यासाठी पालक आपल्या मुलींना पोत्यात घालायचे व ते पोते खांद्यावर टाकायचे आणि शाळेत आणून सोडायचे। पण त्यांच्या शिक्षिका सावित्रीबाई शाळेत कशा येणार? लोकांचा तर कडाडून विरोध होता। सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचे गोळे, खडे, घाण फेकले जायचे। यावर सावित्रीबाई जे म्हणायच्या ते अत्यंत प्रेरणादायी होते, जसे मला उत्तेजन देण्यासाठी शेण व खडे टाकत नाही तर माझ्यावर फुलं उधळतात, जेणेकरून मी आपल्या भगिनींची अशीच सेवा करत राहील। माझ्यावर फुलं उधळतायत, आपल्या भगिनींना शिक्षण देऊन त्यांची सेवा करण्याचे उत्तेजन देत आहेत। ईश्वर तुम्हाला सुखी ठेवे। उघड्यावर पडलेल्या मुलांना दुष्काळात रोज 2000 भाकरी व पिठलं दिलं। विद्वांची बाळंतपणं केली। सावित्रीबाई जिद्दीने आपलं काम करत राहिल्या। विरोध करणं सोपं असतं, पण साथ करणं अवघड असतं। ज्योतिबांच्या साथीने त्या पुढे जात राहिल्या। चांगलं काम पोचायला वेळ निश्चितच लागतो, पण म्हणूनच सुरुवात करायची नाही का? पुढे 28 नोव्हेंबर 1890 मध्ये ज्योतिबांचे निधन झाले। त्यानंतरही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले। एकदा शाळेमध्ये गुणवंतांचा बक्षीस समारंभ चालू होता। मुक्ता नावाच्या मुलीला बक्षीस मिळालं। ती म्हणाली, आम्हाला बक्षीस म्हणून साड्या पुस्तकं नको, तर शाळेसाठी ग्रंथालय द्या। ज्योतिराव व सावित्रीबाईंनी हे लगेचच अंमलात आणलं। अनेक ठिकाणी अनेक कारणांनी हळदी कुंकू समारंभ होतात, पण हळदी कुंकू करण्याचा सावित्रीबाईंचा विचार हा क्रांतिकारी होता। महिला सेवा मंडळ या संस्थेच्या त्या सचिव होत्या। 14 जानेवारी 1852 संक्रांत खूप प्रसिद्ध ठरली। कार्यक्रम पत्रिका छापली, सगळीकडे वितरित केली। सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना आमंत्रित केलं गेलं। सगळ्याजणी एकत्रित बसतील या मागचा उद्देश होता। भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल होते। भेदभाव संपवण्याचे उद्देशाने या दाम्पत्याने स्वतःच्या घरची विहीर देखील सर्वांसाठी खुली केली। ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाचं काम हाती घेतलं। इथे विधवांना आसरा दिला, त्यांची बाळंतपणं केली। इथे आलेल्या एका विधवेने मुलाला जन्म दिला। पुढे ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी या मुलाला दत्तक घेतले। या मुलाचं नाव यशवंत महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व एक ऐतिहासिक दिन उजाडला। 4 फेब्रुवारी 1889 या दिवशी आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह पार पडला। हा विवाह ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंच्या मुलाचा होता, राधा नावाच्या मुलीसोबत। स्त्रिया विधवा झाल्यानंतर त्यांचे केस कापण्याची प्रथा होती, पण विरोध करणारेही कोणी नव्हते। मात्र सावित्रीबाईंच्या प्रेरणेने केशवपन करणाऱ्या माणसांनी संप केला। हा संप हेच दर्शवित होता की ही चाल चुकीची आहे। या अमानवी प्रथेला लगाम लावण्याचं धाडसी काम सावित्रीबाईंनी केलं। त्या काळी हे सगळं करणं सोपं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं। त्या म्हणायच्या, माणसाच्या अंगी 6 गुण असले पाहिजे, ते म्हणजे उद्योग, चातुर्य, धाडस, बुद्धी,
पराक्रम व उत्साह. समाजाच्या विरोधाला सामोरे जात महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. पुढे त्या शिक्षिका झाल्या. त्यांनी महिलांना शिकवण्याचं क्रांतिकारी कार्य केलं. ते दोघे एकमेकांना खूप समजून घ्यायचे. एकमेकांच्या प्रेरणेतून अनेक कार्य त्यांनी पार पाडली. 1876-77 साली महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला. माणसं निवडुंगाची बोंड अन्न म्हणून खात होती व मूत्र पाणी म्हणून पित होती. सावित्रीबाईंना हे पाहवलं नाही. दुष्काळात होरपळलेल्या अनेक अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या. दुष्काळ संपेपर्यंत दररोज 2000 भाकरी व पिठलं मायेने देण्याचे कार्य त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडले. प्रत्येक गोष्टीला होणारा विरोध पत्करून त्यांनी आपले काम जिद्दीने चालू ठेवले. पुढे 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले. सावित्रीबाईंनीच अंत्यसंस्कार केले. फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी आपले कार्य असे सुरू ठेवले. त्यांची प्राणज्योत 10 मार्च 1897 रोजी मालवली. मात्र या ज्योतीने कित्येक ज्योती प्रज्वलित केल्या. म्हणून तर आज शिक्षण घेणाऱ्या सगळ्या मुली सावित्रीच्या लेकी आहेत.